आणि इकडे राईस पण भरपूर आहे. आणि आमच्या मॅडम कुठे आहेत बघूया. हे बघा, हे असं असतं आमच्या मॅडमचं. बिचारा मुलं म्हणतात मम्मी भूक लागली आणि त्यांची मम्मी बघा, एक गरीब बच्चे को न्याय कौन देगा. जस्टिस. जस्टिस पाहिजे तुला. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत. मॅडम आल्यात ऑफिसवरनं आज घरी. आता ते होतील फ्रेश, त्याच्यानंतर चहाचा प्रोग्राम होईल आणि बघूया मॅडम आज काय स्पेशल बनवतील आपल्यासाठी. तर हां, तर ब्लॉग पूर्ण पहा. तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. गावठी स्टाईल मध्ये आज बनणार आहे रेसिपी. अच्छा, गावठी स्टाईल म्हणजे गावठी स्टाईल म्हणजे भाकरी बनवणार आहे मी. प्लॅनिंग. अच्छा, भाकरी, झणझणीत चिकन रस्सा. अच्छा. लगेच काढता हा काढ. तर या मित्रांनो चाय प्याला, कारण की आज चायला थोडा उशीरच झाला, कारण की चायपत्ती संपली होती. तू काय असतो रे, म्हणून थोडा उशीर झाला चहा बनायला. तर चला फायनली चहा आला. चहा पिऊन घेऊया, थोडं काहीतरी खाऊन घेऊया, कारण की आज डोकं पण जरा जास्तच उठलं आहे माझं, काय माहिती का. थोडं बॉम्ब लावून थोडं रिलॅक्स. बॉम्ब, टायगर बॉम्ब. मॅडम छानपैकी चणे घेऊन बसले. कुठले चणे ते? काळा चणा, हरभऱ्याचे चणे. हां, हरभऱ्याचे चणे. काळा चणा, काळा चणा म्हणल्यावर असे किती काळे चणे आहेत. तर आज या दोघांचा शाळेचा शेवटचा दिवस होता. आजपासनं या दोघांच्या शाळेला लागला सुट्ट्या. तर शाळेला सुट्ट्या लागणार ना, शाळेला सॉरी. तर या दोघांना माझा प्लॅन आहे की दोघांना गावी पाठवावं. 17 तारीख मम्मी बोलली कोण येत असेल तर जयंतीला पाठवा. हां, तर या दोघांना गावी पाठवावं. त्याच्यानंतर पुढच्या महिन्यात मग त्यांना दोघांना घेण्यासाठी जाण्याची आमची प्लॅनिंग आहे. बघूया, जर कोणी नांदेडला जात असेल तर प्लीज कमेंट बॉक्सवर सांगा, त्या दोघांना पाठवतो त्यांच्यासोबत. गोया मामा. तर मित्रांनो, घरची कामं ही करत राहा, नाहीतर जेवायला भेटणार नाही. तर मॅडमने बोलले थोडं जरा मला हेल्प करा, थोडा कांदा वगैरे कट करा. तर काय बसलो थोडंसं घेऊन, कांदा वगैरे कट केलेला आहे. जरा काय आपल्या घरामध्ये आज स्पेशल होणार आहे, तर ते तुम्हाला पाहायला भेटणारच आहे, काय बनणार काय नाही. तर वेट अँड वॉच. कांदा वगैरे कापून झालेला आहे आपला. आणि कांद्यामध्ये ना हे बघा, बघू शकता तुम्ही, दिसतं का हे बघा, हे मी बाजूला काढलं. आणि आमच्या मॅडम आहेत ना, हे मुद्दामून त्यामध्ये टाकतात, म्हणजे खाताना आमच्या कळालं. मुद्दाम टाकते. हां, अशा आराम करतात, आल्यानंतर 1 तासाची झोप घेतात, त्याच्यानंतर कामाला लागतात. तर चला मित्रांनो, कांदा वगैरे कापून घेतलेला आहे आपण, ते देऊया यांना, आणि मग ते त्यांचं बघतील काय करायचं काय नाही. तर मित्रांनो, इकडे टमाटर आणि कांद्याचा तडका दिलेला आहे मॅडमने छानपैकी. आणि इकडे चिकन पण बघू शकता धुवून ठेवलेलं आहे. आज जरा चिकन कमी आहे, कारण की 2-3 दिवस झाले आमच्या पोटात जास्तच गरम गोष्टी चाललेल्या आहेत, आहे ना. खायचं तर आहे ना. अरे पण पोटात जर गडबड झाली तर गरम जास्त खाऊन प्रॉब्लेम होऊ शकते ना. मैदा पाव कधी, मॅगी कधी, अंडे कधी, तर जास्त गरम पण खाऊ नये, शरीरासाठी चांगलं नसते. तर चला बघूया, आज भाकरी पण करतील मॅडम, है ना. भाकर आणि मस्त चिकनचा तडका लागणार आहे. तर मित्रांनो, विषय असा झालेला आहे की आपल्याला बनवायची आहे भाकर. आणि भाकर बनवायची म्हणजे ती कशी होईल, तुटेल का बरोबर बनेल ते बघूया. कारण की मॅडमने आपल्याला दिलं एक चॅलेंज की तुम्ही आज भाकर बनवून दाखवा मला. जर तुम्हाला येत असेल तर
शिका म्हणजे कधीतरी ठीक आहे, नेहमी नेहमी नाही. तर तुम्ही बोललो ठीक आहे, तुला एक भाकर तर बनवून दाखवतोच मी, पण ती जी मी भाकर बनवेल ती तुला खावं लागेल. ये ना असं बस. तर मित्रांनो आता आपण आलोय किचनमध्ये आणि किचनमध्ये मॅडमने आपल्याला ऑलरेडी सगळा सेटअप करून दिलेला आहे. फक्त त्या भाकरीला आपल्याला थापायचं, गोल करायची आहे आणि या तव्यावरती आपल्याला पलटी मारायची आहे. तर बघू कशा प्रकारे आपल्याने गोल फिरणार आहे की नाही, तर तुम्हाला आता दिसेलच. तर मित्रांनो पहिया चल चुका आहे. बघूया कशा प्रकारे येणार आहे आपली भाकर. थापूया, कारण की कॅमेरामॅन थोडा भाकर दिखाव. बघू शकता कशी फिरते भाकर. आणि ही जाड जटक भाकर आपल्या मॅडमला खाऊ घालूया आपण. ॲटलिस्ट भाकर तर फिरवता आली ना. म्हणजे भाकर बनवा थोडं थोडं या ब्लॉगच्या चक्करमध्ये मित्रांनो काही दिवसात मीच कुक बनणार आहे असं वाटतं मला. दिखाओ कॅमेरामॅन. बघू शकता मित्रांनो मी कशा- पण पहिल्या टेक मध्ये अशी भाकरी नाही बनवली. नाईस. आणखी पतली बनवू का थोडी. ओ म्हणजे तुम्ही मला कधी काय बिमार असलं बनवसाल तुम्ही या? ए भाऊ सोड. सॉरी. तर मित्रांनो मेहनत लागते या गोष्टीला, तर प्लीज सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी असेच नवीन नवीन रेसिपीज. जास्त तर काय नसतं आमच्या रेसिपीमध्ये, पण चला काय ना काय बनवायचा प्रयत्न करत राहतो आम्ही. चला टाकू आता भाकर. तर मित्रांनो ही टाकलेली आपण भाकर. व्हेरी गुड. पीठ थोडं जास्त झालं, थोडं खाली करून घेऊया. त्याला पाणी लावा आता. हळूहळू हा. टाका थोडं हळूहळू टाकायचं, असं जोरात नाही. हळूहळू. आणखी टाका. टाका आणखी जास्त. थोडं जास्त हवं, पूर्ण भिजली पाहिजे, व्यवस्थित फिरवा. बस ना. सगळे काने कोपरे लावून टाका. कोरडी नाही राहत, मग ती भाकरी व्यवस्थित भाजल्या जाते. तर मित्रांनो टाका नाही चटक्याचं काम आहे हे. आबा बाबा बाबा. मित्रांनो बाकीचं आता मॅडमला देऊया, कारण की ये पानी बहुत गर्म हो गया इसमें का. अहो खरी मजा त्याला पलटी मारल्यावर आहे. नाही 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 नाही. बस 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 बाय मित्रांनो, आपलं इथे संपूया आता. हे बाकीचं मॅडमला देऊया चला. तर मित्रांनो छानपैकी ग्रेव्ही बनलेली आहे इकडे. आणि इकडे काय बघूया, इकडे आहे सकाळची डाळ, दाल गोश. इकडे भाकरी पण आपण, आणि इकडे राईस पण भरपूर आहे. आणि आमच्या मॅडम कुठे आहेत बघूया. हे बघा, हे असं असतं आमच्या मॅडमचं. बिचारा मुलं म्हणतात मम्मी भूक लागली, आणि त्यांची मम्मी बघा, एक गरीब बच्चों को न्याय कौन देगा. जस्टिस. जस्टिस. खाणार आहे. एवढा मोठा भात खाणार आहेस तू. अरे राईसने फॅट वाढते. फॅटच वाढवायचं आहे. तिच्या मायला. आणि तुला रे तुझं वाढलेला आहे. जाऊ दे. अरे भूक मिटानी है. मग तू रोटी भाकरी खा. नाही खाणे का भाकरी. तर मित्रांनो छानपैकी मॅडमने घेतलेला आहे पण झालं. भाजी आणि भाकर. आणि इकडे बाबू हा तुला ठेवील थोडासा अरे नाही भात. ठेवते यार. ठेवतो. एवढा खात नाही ए, तर ठेव बाहेर रे येईल थोडं ते. जरा. मुगासारखं नको. ए बाबा बाहेर बी येईल कमी जरा. इधर हात मत लगा. अरे ते यार प्लेट हा पूर्ण खातो याच्यातला बस. चला धुंडो धुंडो रे. धुंडो रे अपना तर गाईस मी फक्त आज भात खाणार आहे.
इथे ते दाखव तुझी ना. भाकर तुला शोधायची आहे. चालेल, ऍटलीस्ट मला तुमच्या हातची भाकर तर खायला भेटली ना. तर चला मित्रांनो, अशी गोष्ट बोलून आज मॅडमनी माझं मन खुश केलेलं आहे. ओहो. तर त्यांच्यासाठी उद्या आपण त्यांना कुठेतरी बाहेर घेऊन जाऊया. हा. वाश 500 में 3. भासो में. असं नको चालू. तर मित्रांनो, आरवने केली आहे जंग सुरू आणि त्याला जेवायला सुरुवात केलेली आहे. आणि इकडे पण बसलेला आहे छानपैकी जय. आणि मॅडमनी पण आज कमी कमी खा. रात्री पोटात गडबड होती, पोटात आग मारत होती, थोडं कमी. होश में तुम लोग जोश में होश खो बैठते हो. तर मित्रांनो, ब्लॉग आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि हा ब्लॉग कसा वाटला तुम्ही सांगतच नाही. तर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.